नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पुन्हा एकदा नवा विषय घेऊन, जो की महत्त्वाचा आहे, ज्या विषयावरून आता केंद्र आणि राज्यात पुन्हा एकदा जुंपली आहे आणि या संघर्षाचा परिणाम नेमका काय होणार हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण कांजूर मार्ग या ठिकाणी हलवलेले जे कारशेड आहे त्यावरून पुन्हा एकदा आता वाद निर्माण झालाय. केंद्र सरकारनं राज्य सरकारला तसं पत्र दिलेलं आहे. MMRDAला काम थांबवण्याचे आदेश द्या असं या पत्रात म्हटलेलं आहे. त्यामुळे कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवर आता केंद्रानं स्वतःचा हक्क दाखवलाय. त्यामुळे पुन्हा राज्य त्याविरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष जो आहे तो पेटणार असल्याचं दिसतंय. आपण पाहिलं मागच्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेमधलं मेट्रो 3चं कारशेड हे कांजूरमार्गला हलवण्याची मोठी घोषणा केली होती आणि त्यानंतर देखील विरोधकांच्या, सध्याचे विरोधक त्यांच्या, तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती टीका केली होती. आणि आता पुन्हा एकदा केंद्रानं असं पत्र पाठवलेलं आहे MMRDAला की हे काम थांबवा, तसे आदेश द्या. आणि याच संदर्भात प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, पुन्हा एकदा कारशेडचा वाद उफाळल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे पुन्हा एकदा कारशेडवरून केंद्र आणि राज्याचा संघर्ष जो आहे तो पेटणार असंच दिसतंय. नक्कीच स्वाती, आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारने जे पत्र दिलं आहे की कांजूरमार्गची जागा जी आहे ती केंद्र सरकारची आहे, मिठागरं आहेत आणि ही जागा पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करावी असं MMRDAला या ठिकाणी पत्र दिलं. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर हा वाद आता पुन्हा केंद्र आणि राज्य सरकार असाच होणार आहे. कारण राज्य सरकारनं आरे कारशेड त्या ठिकाणी हलवलं आणि ते कांजूरमार्गला आणलं. कुठेतरी मागच्या सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरे कारशेड हे तयार करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी हजारो झाडांची कत्तल जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यानंतर तिथे संपूर्णपणे जागा मोकळी करून त्या ठिकाणी कारशेडचं बांधकाम देखील झालं होतं. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्या ठिकाणी पुन्हा जंगल उभा करण्याचा निर्णय घेतला आणि आता कांजूरमार्ग या ठिकाणी जेव्हा कारशेड हलवण्याचा निर्णय झाला, आता केंद्र सरकार म्हणते ही जागा आमची आहे. म्हणजे नक्कीच केंद्र आणि राज्य सरकार हे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करत आहे. पण त्यामुळे एक अत्यंत महत्वाकांक्षी असा हा जो प्रकल्प आहे, ज्याची मुंबईसाठी अत्यंत गरजेचा आहे, असा प्रकल्प जो आहे तो रखडला जातोय. कुठेतरी केंद्र आणि राज्य सरकारचा वाद याला कारणीभूत आहे का, आणि हा प्रकल्प रखडला तर आणखी किती वर्ष रखडेल, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बरं प्रफुल्ल, तू राहा आपल्यासोबतच. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, केंद्रानं का असं नेमकं केलं की इतक्या तडकाफडकी पत्र पाठवलं राज्य सरकारला, जागा आमची आहे म्हणून? साधारणतः ज्या पद्धतीची संघराज्य आणि केंद्र ही जी कल्पना आहे त्याच्यामध्ये हे संघाचे काही अधिकार असतात, म्हणजे राज्याचे काही अधिकार असतात. आणि जमिनीचा जो अधिकार असतो, जे महसूल खात्याअंतर्गत येतं, ती जमीन ही राज्य सरकारच्या अधिकारात येते आणि केंद्र सरकारला ती लीजवर मिळते. आणि त्या लीजवर मिळाल्यानंतर, त्याची लीज संपल्यानंतर पुन्हा एकदा ती जमीन राज्य सरकारची होते. अशी साधारणतः परिस्थिती आहे, ही घटनात्मक परिस्थिती आहे. पण जसा मिलिंद आपण प्रश्न विचारला की केंद्र सरकारने का तडकाफडकी पत्र राज्य सरकारला पाठवलं आणि कांजूर मार्गाची जी जागा आहे ती केंद्र सरकारच्या मालकीची आहे अशा प्रकारचं पत्रात उल्लेख केला. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण सध्या केंद्र विरुद्ध राज्य आहे आणि याचाच एक पडसाद म्हणून हे पत्र प्रमुखतेने पाहायला मिळतं. कारण की ज्या पद्धतीनं केंद्रीय रेल्वे मंत्रालयामध्येच्या माध्यमातून हे पत्र आलेलं आहे आणि हे जे पत्र आहे या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की ही जागा केंद्राची आहे. म्हणजे कुठेतरी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्या महाविकास आघाडीचे जे प्रयत्न आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याचा, कांजूर मार्गाचा, ज्यावरून जसं प्रफुल्लने उल्लेख केला का आरेचा संपूर्ण इतिहास त्यांनी सांगितला आणि त्यानंतर कांजूर मार्ग का तिथे मेट्रोचा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात का तिथे हलवण्यात आला, या सगळ्यामध्ये कुठेतरी कुरघोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे. यामध्ये राज्याचं हित नाही आहे आणि केंद्राचं हित नाही अशा प्रकारचं राजकीय विश्लेषक सांगत आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हे पत्र पाठवून एक प्रकारे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या विरुद्ध शाब्दिक आणि लेखी स्वरूपात हत्यार उपसलं असंच म्हणावं लागेल. प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत प्रफुल्ल साळुंखे सुद्धा आहे. प्रफुल्ल, जर का जागा हा विषय राज्याचा आहे, महसुली उत्पन्न त्यातून येणारं हा विषय राज्याचा आहे, तर केंद्र सरकार का दावा करतंय जमिनीवर असं वाटतं? पाहिलं तर राज्य सरकारची जागा मालकी नक्कीच आहे, पण जेव्हा तुम्ही या जागांवर काही प्रकल्प उभे करायचे असतील
म्हणजेच तुम्हाला पर्यावरणाची मंजुरी या ठिकाणी लागेल, तुम्हाला CRZ असेल तर CRZची मंजुरी या ठिकाणी लागेल आणि ही सर्व मंजुरी घेण्याचा अधिकार जो आहे तो केंद्राकडे आहे. त्यामुळे आता जर समजा केंद्र सरकारचं लीज जर या ठिकाणी संपलं असेल तर नक्कीच त्या जागेचा जो हस्तांतरण आहे ते राज्य सरकारच्या मालकीचं होतं हे नक्की आहे. पण जरी राज्य सरकारची जागा असेल, कारण आता ही मिठागरं आहेत म्हणजे CRZ 1, 2, 3 यामध्ये कुठेतरी एका नियमात ते बसत असेल. म्हणजेच तुमची जागा जरी असली तरी तुम्हाला CRZच्या नियमांचं पालन करण्यासाठी तुम्हाला त्याची परवानगी घेण्यासाठी तुम्हाला केंद्राकडे जावं लागेल आणि केंद्र सरकारने जर मंजुरी दिली तरच पुढे या ठिकाणी प्रकल्प होतील. जर हा वाद जर बिलेत अशाच पद्धतीने वारंवार सुरू राहिला तर केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प आहेत. त्यामध्ये आता तुम्ही म्हणतात बुलेट ट्रेन आणायची, जमीन अधिग्रहण करण्याचं जर राज्य सरकारने याला बंदी घातली तर जमीन अधिग्रहण कुठे करणार आहेत, म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी देखील वाद येणार आहे. परत अनेक मोठे प्रकल्प जे आहेत ते कोकणात येणार आहेत. कोकणात तुम्ही राज्य सरकारच्या परवानगीशिवाय जमिनीचं अधिग्रहण या ठिकाणी करू शकणार नाही. तेव्हा अनेक प्रश्न जे आहेत ते पुन्हा केंद्र आणि राज्य सरकार असे वाद येणार आहेत. विदर्भात अनेक ज्या खाणी आहेत त्या खाणींच्या संदर्भातला निर्णय केंद्र सरकार या ठिकाणी करू इच्छितो, पण त्याला वन्यजीव समितीची या ठिकाणी मान्यता लागते आणि वन्यजीव समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री या ठिकाणी असतात. अशा पद्धतीने जर वारंवार केंद्र आणि राज्य सरकारचा जमिनींवरनं संघर्ष सुरू राहिला तर नक्कीच कुठेतरी अनेक महत्वाच्या प्रकल्पांना या ठिकाणी खीळ बसेल. पण राजकारण जे आहे ते या ठिकाणी मात्र आरेवण होतच राहणार. बर, प्रफुल्ल तू राहाच आपल्यासोबत. हेमंत छाजेड आपल्यासोबत आहेत, माजी वन अधिकारी आहेत. हेमंतजी, या संदर्भात कायदा नेमका काय सांगतो? कांजूरमार्गची जी जमीन आहे ती तुमच्या दृष्टीने कोणाच्या मालकीची आहे? सर, गव्हर्नमेंट ग्रँट्स ऍक्ट 1895 म्हणून हा त्यावेळेच्या राज्य सरकारने कायदा केला होता. त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार सर्व शासकीय जमिनी या गव्हर्नमेंट ग्रँट्स ऍक्ट 1895 अंतर्गत येतात. त्यामुळे त्या जमिनी तुम्हाला दुसरीकडे वर्ग करता येत नाही, कारण त्या जमिनींना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1892च्या तरतुदी लागू नाहीत असं त्या कायद्यात स्पष्ट म्हटलेलं आहे. सदर कायद्यातील कलम 2 नुसार एकदा तुम्ही ती जमीन लीजवर दिली आहे कोणालाही तर ती लीज एकदाच वाढवता येते. म्हणजे समजा तुम्ही एकदा लीज 99 वर्षासाठी दिली आहे आणि ती लीज संपली तर सेकंड टाइम लीज जर करायची असेल तर आता वन जमीन असेल तर केंद्र सरकारची परवानगी लागेल आणि वन जमीन नसेल तर राज्य सरकारची परवानगी लागेल. पण आता कांजूर मार्ग जे मिठागार आहेत ते सर्व कोस्टल एरियाला लागून आहे. त्या कोस्टल एरियाला लागून असल्यामुळे त्याच्यामध्ये CRZ 1, 2, 3 म्हणजे 100 मीटर, 200 मीटर आणि 500 मीटर अंतर असलं तर त्याप्रमाणे तुम्हाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागेल CR 1, 2, 3 साठी आणि डिफेन्सची पण परवानगी लागेल, कारण तुमचा नेव्हल एरिया येतो म्हणून शेवटी या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे जावंच लागणार आहे पर्यावरण क्लिअरन्ससाठी. हॅलो, अगदी. हेमंतजी, खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहोत कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प ज्यामध्ये आता पुन्हा एकदा वाद सुरू झालेला आहे. केंद्र आणि राज्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे केंद्राच्या भूमिकेमुळे, पण राज्य सरकार हा प्रकल्प घेणारच यावरती ठाम आहे. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सर देखील जोडले गेलेले आहेत. प्रवीण सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. प्रवीण सर, आपण पाहतोय कुठेतरी आता पुन्हा एकदा हा वाद पेटलाय आणि यामध्ये नेमके राज्य सरकार ठाम आहे की आम्ही प्रकल्पाचं काम थांबवणार नाही. आपली प्रतिक्रिया? नाही, राज्य सरकारचं असं आहे, एखादी गोष्ट करायची नाही आणि त्यामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि प्रकल्पावर निर्णयावर ठाम आहे असं त्या ठिकाणी बोलायचं. पूर्वी ज्या वेळेला हा विषय आला त्यावेळेला आम्ही भूमिका मांडली की ही जागा नेमकी कोणाची आहे, त्याच्यामध्ये काही लिटिगेशन आहे का, आणि जरी केंद्राची असेल तरी केंद्राचे नीट समन्वय साधत त्या ठिकाणी मार्ग काढता आला असता, मार्ग काढता येऊ शकतो. परंतु या ठिकाणी प्रकल्प लांबवायचा आहे, त्याच्या मुळाशी जायचं नाही, जागेची नीट तपासणी करायची नाही आणि केंद्र आणि राज्य असा वाद निर्माण करून पुन्हा जनतेच्या मनामध्ये केंद्राविषयी तिढीक निर्माण करायची, हे एक ठरलेला कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा दिसतोय. आता जर ही जागा केंद्र सरकारची असेल तर ज्यांची जागा आहे त्यांच्याशी पहिला समन्वय साधायला पाहिजे, मागणी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये बाबा जागेचे मालक कोण आहे, त्याच्यामध्ये काय नेमक्या अडचणी आहेत या समजून प्रामाणिकपणे त्या प्रकल्पाच्या मागे उभं राहायला पाहिजे.
तर त्या जागा घ्यायची नंतर वादविवाद होऊन प्रकल्प नाही झाला तरी चालेल, अशा प्रकारची मानसिकता घेऊन जनतेला आपण फसवतोय असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की केवळ केंद्रावर ढकलायचं आणि आपल्या अहंकारातून त्या ठिकाणी केंद्र राज्य वाद उभा करायचा आणि जनतेचं माइंड असं सेट करण्याचा प्रयत्न करायचा की बघा आम्ही प्रकल्प करतोय पण केंद्र आम्हाला या ठिकाणी मदत करत नाही. हा त्यांचा रुटीन आणि ठरलेला कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा आहे. बर प्रवीणजी, ज्या वेळेला तुमची सत्ता होती राज्यात त्यावेळेला आरेच्या ऐवजी कांजूरचाही विषय झाला होता आणि ते फिजिबल नाही असं जेव्हा ठरलं तेव्हा तुमच्या दृष्टीने किंवा तुमच्या माहितीनुसार कांजूरची जागा राज्य सरकारच्या अखत्यारीत येते का केंद्राच्या? माहित नाही, परंतु आता आपल्या माध्यमातून कळतंय म्हणून मी यावर बोलतोय. जागा कुठलीही असो त्या जागेचं तपशील ती जागा जाहीर करण्यापूर्वी सरकारने संबंधितांनी घेणं आवश्यक आहे. बर, त्या जागेमध्ये जर लिटिगेशन असतील, जागेविषयी वादविवाद असतील, जागा प्रकल्पाला उपलब्ध होणार नसेल आणि तो प्रकल्प जर रेंगाळणार असेल आणि काही कालावधीसाठी जरी लांबला तरी प्रकल्पाची फिजिबिलिटी व्हायबिलिटी त्या ठिकाणी जाते आणि प्रकल्प वेळेत होत नाही आणि पर्यायाने भुर्दंड हा अंतिमतः जनतेवर येतो. आणि म्हणून मला वाटतं जर आपली भावना नीट आणि क्लिअर असेल तर या सगळ्या गोष्टीची तपासणी करूनच त्या ठिकाणी प्रकल्पासाठी जागा निवडणं किंवा घेणं सरकारने पाहिलं पाहिजे. बर प्रवीणजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत, मुंबईच्या महापौर. किशोरीताई, ही जागा कोणाच्या मालकीची आहे नेमकी, यावरून आता वाद सुरू आहे? नाही, काल आपल्या माध्यमातून म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हो, कांजूरच्या जागेला केंद्र सरकारने कालच काम थांबवण्यासाठी पत्र दिले, हो, पाठवले असं कळलंय. पण मागचे जे देवेंद्र सरकार होतं तेव्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना ही जागा राज्य सरकारची असल्याचा प्रतिज्ञापत्रात जाहीरपणे सांगितलं आहे. तर मला एक नेमकं कळत नाही मग हे भाजपाचं राजकारण नेमकं काय कुठे नेतंय आणि काय स्पष्ट करतंय. म्हणजे गेल्या मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केलं आणि ती राज्य सरकारचीच जागा असल्याचं प्रतिज्ञापत्र आहे. म्हणजे हे तर कोण आता मॅनिप्युलेट करू शकत नाही. जे आहे ते आहे. बरोबर. मग आता केंद्रातून ज्या पद्धतीने आलेलं आहे पत्र काम थांबवा, तर केंद्र म्हणजे भारतीय जनता पार्टीचं केंद्र सत्ता आहे का? केंद्र म्हणजे संपूर्ण जनते देशातल्या निवडून दिलेलं केंद्र आहे ना. बर, म्हणजे हे जाणीवपूर्वक केलं जात आहे असं वाटतं. प्रवीणजी, तुमच्याच काळात ऍफिडेव्हिट मध्ये म्हटलंय, किशोरीताईंनी सांगितलं न्यायालयात की ही जागा राज्य सरकारची आहे, तुमच्याच ऍफिडेव्हिट मध्ये म्हटलंय. नाही, अशा प्रकारचं कुठलं ऍफिडेव्हिट आहे ते किशोरीताईंनाच माहीत असेल, मला त्याची कल्पना नाही. असं कुठलंही ऍफिडेव्हिट ही जागा राज्य सरकारची आहे असं माझ्या ऐकिवात माहितीच नाही. ती जागा मागण्यासंदर्भात सूचित करण्यासंदर्भात त्या ठिकाणी न्यायालयामध्ये काही पत्रव्यवहार किंवा गोष्ट झाली असेल, परंतु ही जागा राज्य सरकारची आहे असं कंटेंट असणारं ऍफिडेव्हिट त्या ठिकाणी गेलंय असं मला अजिबात वाटत नाही. कारण शेवटी केंद्राची जागा राज्य सरकाराचा आमची जागा आहे असं म्हणू शकत नाही. कारण जागेची मालकी एका ऍफिडेव्हिटनी नाही होत, ते कागदपत्राने त्या ठिकाणी होत असते. उद्या मी एखाद्या जागेचं ऍफिडेव्हिट दिलं म्हणजे ती जागा त्या ठिकाणी मी सांगतोय म्हणून कोणाच्या मालकीची असे होत नसते. आणि दुसरं म्हणजे सरकारचं त्या ठिकाणी बोलत असताना एक गोष्ट खरी आहे की सरकार कोणाचंही असो, कुठल्याही पक्षाचं असो, ते जनतेसाठी असतं आणि त्याच्यामुळे पक्षाभिनिवेश ठेवून त्या ठिकाणी काम सरकार करत नसतं, करायला नको. परंतु हीच गोष्ट राज्य सरकारलाही लागू होते आणि हीच गोष्ट मुंबई महानगरपालिकेलाही त्या ठिकाणी लागू होते की त्या काही पक्षीय संस्था पक्षीय सरकार नाहीये, तिथेही राज्यकारभार करत असताना जनतेचं सर्वसमावेशक हित बघायला पाहिजे. जेव्हा काही पक्षांच्या आमदारांनाच निधी दिला जातो तेव्हा त्या काही पक्षाचा निधी नसतो, सर्वसमावेशकता राज्यभर वाटप आणि निधी. प्रवीणजी, या विषयाकडे आपण येऊयात. किशोरीताई, त्यांचं असं म्हणणं आहे की ऍफिडेव्हिट केलं म्हणजे सरकारची मालकी सिद्ध होत नाही, ती प्रत्यक्ष कागदोपत्री सिद्ध व्हायला मालकी सिद्ध होत नाही असं मी म्हटलं नाहीये. मी असं म्हणतेय
मागचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. करताना ते सांगितलंय ही जागा राज्य सरकारची असल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये जाहीरपणे सांगितलंय. पण मग आता मला केंद्र एक सरकार सांगा, खोटेपणा एक मिनिट. करतंय असं वाटतं? मला एक सांगा, देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. म्हणजे आता जे आमच्या प्रवीण दादांनी जे सांगितलं की असं नाही तसं नाही, मग सांगणारा जबाबदार व्यक्ती आहे ना. बरं. पण सांगणारी मग व्यक्ती केंद्र सरकार जबाबदार जाणीवपूर्वक व्यक्ती आहे. खोटं बोलतंय असं वाटतं? नाही, आता ते एक तर हे सगळं आता याच्यामध्ये असल्यामुळे कोर्टामध्ये, तर त्याच्यात तर कळेलच. पण प्रतिज्ञापत्र तर आता बदलता येणार नाही ना. हे राज्य सरकार असल्याचा प्रतिज्ञामध्ये जाहीरपणे सांगितलंय. आता सांगितलंय त्याप्रमाणे उक्तीप्रमाणे हे म्हणत असतील की ते म्हटलं म्हणजे झालं नाही, तर ते आम्ही पण म्हणत नाही, पण म्हटलंय ना कोणीतरी. पण मग आता किशोरते पण काम कोणीतरी नाही, थांबणार देवेंद्र का? कारण फडणवीसांनी केंद्रानं म्हटलंय. म्हटलंय काम थांबवा. हा, ते आता बघा त्याच्याबद्दल नक्की मुख्यमंत्री तेवढे सक्षम आहेत, नक्की त्याच्यावरती तो निर्णय होईल जे काय म्हणायचंय करायचंय ते. पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात राज्य सरकार असताना ती जागा मात्र सरकारची होऊ शकते महाराष्ट्राच्या, आणि जरा सरकार बदलल्याबरोबर ती केंद्राची जागा. हे जे काय दुपटी धोरण चाललंय ती सगळं लोक पण अवलोकन करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की जे नीट असावं, नियमाने असावं ते व्हावं. प्रवीण दरेकरजी, एकूणच आपण किशोरीताईंचं हे बोलणं ऐकलेलं असणार आहे, पण पुन्हा एकदा आता केंद्र आणि राज्य या संघर्षामध्ये कुठेतरी कारशेडचं किंवा मेट्रोचं काम हे सर्वसामान्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी हाती घेण्यात आलंय. पण हा संघर्ष सरकारचा, या संघर्षामध्ये कुठेतरी सर्वसामान्यांचा हाल होत आहेत असं वाटत नाहीये का? कारण त्यांच्यासाठीचा हा प्रकल्प रखडला जातोय. अगदी रास्त भूमिका आपण या ठिकाणी मांडली की हा मुंबईकरांच्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. आज मुंबईकर सर्वाधिक कुठल्या समस्येला सामोरं जात असतील तर त्या ठिकाणी ट्रॅफिक आणि प्रवासाचा प्रश्न हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कारशेडला गती घेण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन सरकार करत होतं. सरकार बदललं तरी त्या ठिकाणी आम्ही की तुम्ही न करता हा विषय जलद गतीने मार्गी लागावा ही आमची भूमिका आहे. आणि अशा प्रकारच्या जागांच्या अदला बदल सतत करत पहिलं पहाडीवर, शिवसेनेनं इगोचा इश्यू केला असं म्हणणं कारण नसताना, त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ जातो. आणि हा प्रकल्प जर लांबला तर त्या ठिकाणी त्याची फिजिबिलिटी होत नाही, पैसे मिळत नाहीत, आणि मग हा प्रकल्प होत नाही. नाही प्रवीणजी, तुमच्यासोबत सत्तेतच होती ना शिवसेना, मग शिवसेनेने हा विनाकारण इगोचा इश्यू केलाय आता असं वाटतं? 100% आमच्या बरोबर शिवसेना सत्तेत असून ती विरोधकासारखी वागत होती हे आपल्यालाही माहित आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टींवरून शिवसेनेनं तेव्हाही या कारशेडच्या विरोधात भूमिका घेतलीच होती ना. आणि नंतर कोर्टातनं आदेश आणून या कारशेडचं काम पुढे सुरू झालं होतं. आणि त्याच्यामुळे सत्तेत असताना सुद्धा त्या ठिकाणी विरोधाची भूमिका सातत्यानं शिवसेनेनं घेतलेली आहे. आणि त्यामुळे आज सत्तेत आल्यामुळे ज्या आम्ही विरोधाच्या भूमिका घेतल्या आहेत त्या 2 पावलं मागं येऊन लोकांसाठी त्या ठिकाणी करूया अशी भावना न ठेवता आम्ही बोललोय ना, आम्ही सांगितलंय ना, या एका युगोपोटी, अहंकारापोटी त्या ठिकाणी लोक प्रकल्प यापेक्षा स्वतः घेतलेल्या भूमिकांना महत्व देण्याचं दुर्दैवाने चाललंय. महाराष्ट्राच्या प्रकल्पाच्या विकासाच्या आड. प्रवीणजी, प्रकल्प लांबला जातोय, उशीर होतोय, त्यातून खर्च वाढतोय, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्याच वेळेला सर्वसामान्यांच्या नजरेतनं ही सुद्धा वस्तुस्थिती दिसते की केंद्र आणि राज्य सरकार म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्या मानापमानाच्या नाट्याचा फटका तर या प्रकल्पाला बसत नाहीये ना. म्हणजे ही मेट्रो वेगळ्या अर्थाने कदाचित आणखीन काही वर्षांनी लोक लक्षात ठेवतील की सगळ्यात जास्त वाद झालेली मेट्रो. असं व्हायला नको. तुर्तास धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. त्यामुळे कारशेडवरून निर्माण झालेला हा वाद आणि राज्य आणि केंद्राचा हा संघर्ष, त्यामुळे आता या प्रकल्पाचं नेमकं होणार काय हा प्रश्न आहे. या वृत्तमालिकेत अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कारशेडवरून राजकारण सुरू झालंय. कशावरून कारशेड म्हणजे कशावरून राजकारण सुरू होऊ शकतं तर यावेळेला कारशेडवरून. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, जागेच्या संदर्भातला वाद कोर्टात आहे
आणि कोर्टामध्ये वाद असताना राज्य सरकारनं काम सुरू केलं आहे. राज्य सरकारचं म्हणणं आहे जमीन आमचीच आहे, त्यामुळे आम्ही काम सुरू करू शकतो. या सगळ्यातनं मार्ग कसा निघायचा? लिखित स्वरूपाचे पत्र आहे, त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ही जागा केंद्र सरकारची आहे आणि केंद्र सरकारने त्यांना काम सांभाळायला सांगितलं आहे. दुसरीकडे राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की ही जागा आमची आहे आणि यावर आम्ही काम सुरू ठेवणार, अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे. या दोघांसंदर्भातला वाद सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जसं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं की राज्य सरकारने जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्र दिलं होतं, त्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता की ही जागा राज्य सरकारची आहे, त्यामुळे कांजूरमार्ग काम सुरू करण्यास हरकत नाही आहे. हे सगळं हीच ही वास्तविकता. या संदर्भात जर बघितलं, कोर्टाने या संदर्भात अजूनही निर्णय दिलेला नाही आहे ही जागा कोणाच्या मालकीची आहे. पण ज्या पद्धतीनं घटनात्मक आधारता आहे, घटनात्मक तरतुदी आहे, त्याच्या आधारावरती जमीन ही राज्य सरकारची अधिकार असतात. त्याच्यामध्ये जे संघ आणि केंद्राच्या अधिकारांचे वेगवेगळे अधिकार आहेत त्याच्या अंतर्गत. पण CRZ असो, पर्यावरण मंत्रालयाचा परवानगी असो, या सगळ्यासाठी केंद्र सरकार येणं आवश्यक आहे. आपल्याला माहीत असेल सध्या केंद्रीय पर्यावरण मंत्री हे प्रकाश जावडेकर आहेत आणि प्रकाश जावडेकर या संदर्भात काही भूमिका घेतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की महाराष्ट्राच्या हिताचा प्रकल्प आहे, पूर्वीच तो रखडलेला गेला आहे आणि जर यापुढे पुन्हा रखडला जात असेल तर यामुळे कुठेतरी मराठी जनतेवर महाराष्ट्रावर अन्याय होईल, अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारही घेऊ शकतं. राज्य सरकार देखील याला एक पाऊल पुढे यावं लागेल आणि यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रफुल्ल, काय वाटतंय तुला? केंद्रानं तर स्पष्ट म्हटलंय की जमीन आमच्या मालकीची आहे. पुन्हा एकदा कोर्टात तारखा पडायला लागतील? मिलिंद, एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे एक साधा जनतेच्या मनात प्रश्न जो आहे तो केंद्र असो की राज्य सरकार असो, तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलंय की स्वतःच्या इगोसाठी या ठिकाणी निवडून दिलंय, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. जर आपण पाहिलं तर हा जागेचा विषय आपण थोड्या कारणासाठी बाजूला ठेवूया. ही जागा केंद्र सरकारची असं आपण या ठिकाणी समजून घेऊया. केंद्र सरकारची जागा ही राज्य सरकारांच्या, म्हणजेच केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांना देता येत नाही का? तर देता येते. वेगवेगळ्या परवानग्या देता येतात नाही का? देता येतात. जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये जवळपास 8 लाख हेक्टर जागा जी आहे ती वेगवेगळ्या संस्थांना या ठिकाणी देण्यात आली आहे. त्या शिक्षण संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, त्यांना केंद्राची ही रिझर्व्ह फॉरेस्ट असलेली जागा असेल किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्ट असलेली जागा असेल, या दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या संस्था ज्या आहेत त्या उभ्या देखील राहिल्या आहेत. जर आपण पाहिलं चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या ठिकाणी मोठमोठे ज्या खाणी आहेत त्या खाणींची जागा कोणाची आहे? केंद्र सरकारची आहे आणि ती फॉरेस्टची जागा आहे. त्या खाणी ज्या आहेत त्या सुरू करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे का? तर दिली आहे. कारण जेव्हा राज्याचा हिताचा असेल निर्णय, त्यासाठी जर जागा लागणार असेल तर केंद्र सरकार या ठिकाणी निर्णय घेऊ शकतं. मग जर या ठिकाणी जर निर्णय घ्यायचा असेल तर हा केंद्र आणि राज्य सरकारचा वाद पुन्हा का या ठिकाणी निर्माण केला जातोय, हा खरा प्रश्न आहे. कारण जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत की दोन्ही सरकारांना आपापले इगो सांभाळायचे आहेत, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे. प्रफुल्ल, त्यामुळे इतर प्रकल्पांना परवानगी मिळते, पण या प्रकल्पाला होणारा केंद्र सरकारचा विरोध, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलंय, हेच कारण असू शकतं त्या पाठीमागे? आपण जर पाहिलं स्वाती की गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी अडवणूक होते. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या भागांमध्ये मोठा पूर आला आहे, मोठं करोड रुपयांपेक्षा देखील अधिक नुकसान जे आहे ते शेतीचं या ठिकाणी झालंय. घरं वाहून गेली आहेत, गुरं वाहून गेली आहेत, त्याची नुकसान भरपाई केंद्राने या ठिकाणी देणं गरजेचं आहे. केंद्रीय पथक देखील या ठिकाणी अजून आलेलं दिसत नाहीये. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर केंद्राची मदत तर सोडा, तर केंद्राचं पथक देखील आलेलं नाही. आपण दुसरी जर गोष्ट पाहिली तर या रेल्वेचे अनेक वाद आहेत. म्हणजे ट्रेन कधी सुरू करावी या संदर्भातला केंद्र आणि राज्य सरकारचा वाद आहे. जीएसटीचा परतावा जो आहे तो राज्याला मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राकडे वारंवार मागणी करत आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर प्रत्येक ठिकाणी केंद्र आणि राज्याची अडवणूक होते आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी राजकारण जे आहे ते होताना स्पष्टपणे दिसत आहे. कारण केंद्रामध्ये भाजपाची सरकार आहे आणि राज्यामध्ये महाआघाडीची सरकार आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर यामागे नक्कीच राजकारण आहे. पण या राजकारणामुळे जनतेचे प्रश्न सुटताना दिसत नाही, फक्त इगो जे आहे ते दोन्ही पक्षांचे या ठिकाणी अडलेले आहेत. त्यामुळे प्रफुल्ल, आता या जागेसाठीची मालकी किंवा जी परवानगी आहे केंद्र सरकारकडून घेणं, ही प्रक्रिया मोठी आव्हानात्मक असणार आहे राज्य सरकारसाठी?
नक्कीच जर आपण पाहिलं तर आव्हानात्मक प्रक्रिया नक्कीच आहे. कारण आपण जर पाहिलं तर CRZ असेल किंवा फॉरेस्टचे जेव्हा तुम्हाला क्लिअरन्स घ्यावा लागतो त्यावेळी क्लिअरन्स घेताना खूप मोठी जी तयारी आहे ती राज्य सरकारला देखील करावी लागते. राज्य सरकार हे केंद्राकडे जातं आणि केंद्र सरकार ह्या CRZच्या नियमांमध्ये बदल करायचा असेल किंवा बदल करण्याचा अधिकार तर केंद्र सरकारला नाही, कारण खूप मोठ्या बहुमताने हा संपूर्ण नियमामध्ये बदल करावा लागतो. पण एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागेचं हस्तांतर करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी केंद्र सरकारला करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज्य सरकारला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जागा जर समजा राज्य सरकारची नसेल, केंद्राकडे जायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाची परवानगी या ठिकाणी लागेल, CRZची परवानगी या ठिकाणी लागेल, त्याचबरोबर फॉरेस्टची परवानगी, कारण हा संपूर्ण जर आहे खारलँड असेल तर त्या ठिकाणी उगवणारी जी झाडं आहेत त्या झाडांची हा वर्ग जो आहे तो पूर्णपणे फॉरेस्टकडे जातो. त्यामुळे केंद्राकडनं तुम्हाला परवानगी घ्यायचं असेल तर CRZ लागेल, त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय लागेल, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पर्यावरणाची परवानगी लागेल. या सर्व परवानग्या घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे प्रकल्प जरी राज्य सरकारची जागा असेल तरी तुम्हाला सुरू करता येणार नाही. म्हणजेच प्रफुल्ल जर का वेगळ्या भाषेत सांगायचं किंवा प्रशांत जर का वेगळ्या भाषेत सांगायचं तर सध्या तरी केंद्राचं आणि राज्याचं आणि शिवसेना आणि भाजपचं तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून कर्मेना झालंय की काय, आणि दरवेळेला मध्ये अडकतायत ते सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य नागरिक. कारण प्रकल्प असतात ते लोकांच्या हिताकरता असतात. दोन पक्षांमध्ये राजकारण होतं आणि दरवेळेला वेगवेगळा वाद आणि विषय समोर येतो. या दोन्ही रुळावरच्या गोष्टी आहेत, पण या दोन्ही अडकलेल्या आणि थांबलेल्या आहेत. आपण दोघेही असेच आपल्या सोबत राहाच, कारण हा प्रश्न आहे आणि याविषयी सविस्तर चर्चा करायची आहे. कारण ज्या सर्वसामान्यांसाठी हा प्रकल्प आहे त्यांना ही गोष्ट नेमकी काय आहे ती सविस्तर कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या वृत्त मालिकेत अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि कारशेडचा हा जो मुद्दा आहे ज्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे, या मुद्द्यावरती आधारित ही वृत्तमालिका आपण पाहतोय. नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला आपल्याला या संदर्भातील अपडेट सांगतात. प्रशांत, जर न्यायालयात हे प्रकरण असताना कोणत्या आधारावरती खरं तर राज्य सरकारनं असा दावा केला की ही जमीन आमच्या मालकीची आहे आणि त्या ठिकाणी काम देखील सुरू केलं? स्वाती, ज्या पद्धतीनं खास करून मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी सुरू आहे आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं की ही जमीन राज्य सरकारच्या मालकीचा आहे, हा एक अतिशय महत्त्वाचा आधार राज्य सरकारने, म्हणजे वर्तमान राज्य सरकार, महाविकास आघाडी, जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ही महाविकास आघाडी, त्यांच्या सरकारने हा निर्णय घेतला की जमीन ही राज्य सरकारची आहे, त्यामुळे राज्य सरकार काम सुरू ठेवण्याचे राज्य सरकारकडे अधिकार आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने ही जे पत्र पाठवून ज्या पद्धतीने म्हटलं आहे की हे काम थांबवा, त्यामागे अतिशय महत्त्वाचं कारण आहे की ही संपूर्ण जे विठागराची जमीन आहे ही या जमिनी संदर्भात केंद्र सरकारचं जे लघु उद्योजक मंत्रालय आहे, लघु उद्योजक मंत्रालयाच्या माध्यमातून हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. त्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ही जी जमीन आहे हे सॉल्ट कमिशनरच्या, म्हणजे ज्याला मिठागराचे जे आयुक्त आहेत त्यांच्या वतीने पाठवण्यात आलं. त्यांनी स्पष्ट केलं यामध्ये की कुठल्याही प्रकारची परवानगी काम सुरू करण्याच्या पूर्वी घेण्यात आलेली नाही आहे. खास करून उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारं हे जे संपूर्ण जे कामकाज आहे आणि जे मिठागरांच्या संदर्भातली भूमिका घेतली जाते ते त्यावरती देखरेख ठेवण्याचे अधिकार देखील सॉल्ट कमिशनरला असतात आणि सॉल्ट कमिशनरनीच या प्रकारचं पत्र पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की आपण काम सुरू करताय, पण काम सुरू करताना कुठल्याही प्रकारची परवानगी आपण केंद्र सरकारकडून घेतली नाही आहे. त्यामुळे आणि या संदर्भातली माहिती देखील आपण दिल्या गेलेली नाही आहे की कांजूरमार्गमध्ये काम सुरू होत आहे, त्यामुळे हे काम थांबवण्यात यावं अशा प्रकारचं स्पष्टपणे लेखी पत्र पाठवण्यात आलं आणि या प्रकारचा लेखी उल्लेख करण्यात आला. यामागे या प्रकारची भूमिका मांडण्यात आलेली आहे की लघु उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ज्या पद्धतीनं अधिकार आहे त्या मंत्रालयाचे, त्याच्या अंतर्गत या प्रकारची काम थांबण्याची आदेश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. पण या केंद्र सरकारच्या आदेशाला राज्य सरकारने कुठलाही महत्त्व दिलं नाही अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. कारण की ज्या पद्धतीनं हा वाद संपूर्णपणे सुरू आहे आणि ज्या पद्धतीने आता याला राजकीय रंग देखील आलेला आहे, भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी, महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे एकीकडे गेल्या काही दिवसापासून प्रफुल्ल मगाशी अनेक महत्त्वाचे उल्लेख केले. आपण जसं महत्त्वाचं सांगायचं तर
जीएसटीच्या संदर्भात मोठा वाद अजूनही सुरू आहे. जीएसटीचे बऱ्याचशे पैसे जे महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक होते, कोरोनाच्या काळामध्ये जे आवश्यक होते ते पैसे केंद्र सरकारने दिले नव्हते. त्यामुळे कुठेतरी शिवसेना चिडलेली आहे आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी चिडलेली आहे की त्यांनी ज्यावेळेस गरज असतं त्यावेळेस राज्य सरकारचे पैसे रोखून धरतात. जे राज्य सरकारच्या अधिकारातले पैसे आहे, जे पैसे तुम्ही केंद्राकडे जमा करून घेता आणि त्यानंतर ते वळते करावं लागतात. असं असताना देखील तुम्ही एकीकडे सांगतात की या संदर्भात आम्ही ऍक्ट ऑफ गॉड जे संबोधलं होतं निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री यांनी, त्यानंतर पैसे थांबले होते. त्यानंतर जेव्हा प्रचंड दबाव वाढला आणि सोबतच सर्व राज्य सरकारने म्हटलं की जर पैसे हे आहे ते या संदर्भातले अधिकार केंद्र सरकारचे आणि केंद्र सरकारने कर्ज घ्यावं आणि नंतर पैसे द्यावे. त्यानंतर थोडे थोडे पैसे द्यायला सुरुवात झाली आहे. हे जीएसटीच्या संदर्भातलं आहे. पण आता कांजूरमार्ग विरुद्ध कांजूरमार्गच्या प्रकल्पाच्या बद्दल मेट्रोच्या प्रकल्पावर केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हे जे तुल्यबळ या पद्धतीनं शाब्दिक इगोचा वाद काय म्हणावं ते प्रफुल्लनी जसं संबोधलेलं आहे, इगोचा वाद संबोधला आहे. काही लोकांनी याला कुडकुडीचं राजकारण संबोधलेलं आहे, काही लोकांनी भारतीय जनता पक्षावर शिवसेना असं वाद संबोधलं आहे. पण महत्वाचं यामध्ये जर बघितलं यामध्ये सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ नये. प्रशांत राहाच आपल्यासोबत. लोकांचे हाल आहेतच आणि ते होत आहेत आता, म्हणजे आता गेल्या काही वर्षांपासून होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी 10-15 वर्ष आधीच व्हायला हव्या होत्या, त्या झालेल्या नाहीत आणि आता सुद्धा त्या रेंगाळणार असं दिसतंय. आपल्यासोबत कायदेतज्ञ आहेत असीम सरोदे. असीमजी, या सगळ्या विषयाबद्दल काय म्हणणं आहे? खारलँड जमिनीची मालकी कोणाची असा वाद सुरू झालाय आता. असीम सरोदे कायदेतज्ञ आपल्यासोबत आहेत. माझा आवाज पोहोचतोय सर तुमच्यापर्यंत? त्यांच्याशी आपला आवाज पोहोचत नाही. आपण त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पण प्रशांत, जर का केंद्र सरकार इतक्या ठामपणाने सांगत असेल की ही जमीन आमची आहे आणि तुम्ही हे थांबवण्याचे आदेश द्या, तर त्यात काही तथ्य असू शकतं का हा नुसता केलेला एक दावा असू शकतो? नाही, ज्या पद्धतीनं मिलिंद लेखी स्वरूपात पत्र गेलं आहे याचा अर्थ केंद्र सरकारकडे कुठल्या प्रकारचे तरी कागद असेल, कुठल्या प्रकारचे तरी अधिकार असेल ज्याच्या आधारावरती हे पत्र देण्यात आलेलं आहे. पण ची वास्तविकता काय आहे हे जेव्हा कोर्टामध्ये या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये वाद सुरू आहे, या संदर्भात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे. केंद्र सरकारनेही त्यामध्ये जर केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद जर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असेल आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर राज्य सरकारने या प्रकारचं प्रतिज्ञापत्र दिलं असेल तर अशा वेळेस केंद्र सरकारने काय आपली भूमिका मांडलेली आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशा वेळी त्यामुळे ज्या पद्धतीनं न्यायालयातील वाद आहे हा वाद कसा सोडवला जाऊ शकतो याकडे लक्ष ठेवावंच लागेल. पण महत्त्वाचं म्हणजे जर केंद्राला राज्यातले अनेक प्रकल्पांना परवानगी द्यावी लागते, अशा वेळी राज्याचा हिताचा निर्णय साधारणतः होत असतो. कुठलेही निर्णय, कुठल्या राज्य सरकार असो, गुजरात असो किंवा मध्य प्रदेश असो किंवा बिहार असो किंवा इतर राज्य असो, या राज्यांमध्ये राज्य सरकारांच्या वतीने काही प्रकल्प पाठवले जातात आणि राज्याचं हित. प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो. असीम सरोदे आपल्यासोबत जोडले गेलेत, कायदेतज्ञ. असीमजी, जमिनीचा वाद आहे आणि तो प्रामुख्यानं खारलँड जमीन आहे, तर त्याची मालकी कोणाची हा वाद आहे आता? बरोबर. मला वाटतं की विषय राजकारणाचा आहे की विषय विकासाचा आहे हे सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र बसून ठरवलं पाहिजे. विषय जर विकासाचा असेल तर त्यासाठी मार्ग काढता येऊ शकतो. केवळ कोणाची तरी राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची जमीन आहे एवढ्या कारणावरून मेट्रोचा प्रोजेक्ट अडवणं किंवा मुद्दामून अडथळा निर्माण करणं हे राजकारण आहे आणि हे राजकारण काही लोकोपयोगी राजकारण नाही. सकारात्मक राजकारणाचा भाग असेल तर त्यातून मार्ग काढता आला पाहिजे आणि मार्ग काढण्याचे मार्ग नेहमीच उपलब्ध असतात असं मला वाटते. मग सरोदे सर, कुठेतरी यामध्ये विकास काम बाजूला ठेवून फक्त राजकारण होतंय असंच आपल्याला देखील वाटतं कायदेतज्ञ म्हणून? मला असंच वाटतं, कारण कायद्यातून सगळे मार्ग काढता येतात जेव्हा जर केंद्र सरकारची जमीन आहे असं सिद्ध होत असेल किंवा तसं कागदोपत्री असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून मेट्रोचा प्रोजेक्ट करतायत आणि त्यामुळे त्यांना अशा संदर्भात मार्ग काढण्याचे सगळे अधिकार आहेत असं मला वाटतं. बर, पण मुळात खारलँड जी असते तर ते सगळं काम चालतं केंद्राच्या अखत्यारीतून. त्यातून तिथे मिठागरं होती, मिठागराचं काम त्याच्यात बरेच वर्ष सुरू होतं. त्यामुळे मीठ आयुक्त जे आहेत त्यांचं एक घर आणि ऑफिस सुद्धा त्या ठिकाणी होतं. मग अशा याच्यात जमीन राज्याची का केंद्राची? मिठागार जरी असतील तरी ते जमीन होती हा महत्वाचा विषय. तिथे नुसती खाडी नव्हती. जर खाडी नुसती असती तर तो प्रश्न आला असता, परंतु जर मिठागार आहे तर याचा अर्थ तिथे
परवानगी घेऊन बांधकाम करण्याचे अधिकार राज्य आणि केंद्र सरकार दोघांनाही आहेत. अशा वेळेस मला वाटते सामोपचाराची भूमिका घेऊन कांजूर मार्गाचा रस्ता किंवा कांजूर मार्गाची जमीन ही मेट्रोसाठी उपलब्ध करून देणं हे सकारात्मक राजकारण ठरेल. अदरवाईज कायदेशीर किचकटी अनेक असतील आणि त्यासाठी कोर्टामध्ये जावं लागेल, कोर्टात केसेस आहेत. परंतु राजकारणाचा भाग म्हणून ही अडवणूक जर होत असेल तर ती मला वाटते चुकीची आहे आणि हे आपण हाणून पाडलं पाहिजे. लोकांनी याचा निषेध केला पाहिजे. सरोदे सर, ही जी न्यायालयीन लढाई आहे यामध्ये जर आता ज्या परवानग्या केंद्र सरकारकडून राज्य सरकारला घ्यायच्या आहेत, जे की खरं तर मोठं आव्हान असणार आहे, राजकारण सुरू आहे त्यामुळे, पण किशोरीताई पेडणेकर यांनी देखील मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र फडणवीस सरकारच्या काळात जे सादर केलं होतं न्यायालयात त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की ही जागा राज्य सरकारची आहे. त्यामुळे ते प्रतिज्ञापत्र कुठेतरी मोठा आधार ठरू शकतं या सगळ्या परवानग्या केंद्र सरकारकडून घेण्यासाठी राज्य सरकारसाठी. भारतीय शपथेचा कायदा म्हणजे ओथ ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार न्यायालयात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र ही महत्वाची शपथ आहे न्यायालयासमोर घेतलेली. आणि जर त्याच्यावरची माहिती खोटी आहे असं आता विरोधी पक्षात असलेलं सरकार म्हणत असेल तर याचा अर्थ तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाची दिशाभूल केली या संदर्भात त्यांच्यावर केस होऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटते की केंद्र सरकारने दावा करणं किंवा राज्य सरकारने दावा करणं याच्यापेक्षा जर अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र दाखल झालं असेल तर त्या प्रतिज्ञापत्राचा आदर राखून निर्णय घेतले गेले पाहिजे आणि केंद्राने मग आपले दावे अशा प्रकारचे करणं बंद केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ आणि गैरसमज निर्माण न करता या प्रश्नी मार्ग निघू शकतो. कायदेशीर किचकटीमध्ये प्रकल्प अडकवून ठेवणे हे चुकीचं ठरेल असं मला वाटतं. बरं, असीमजी तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये हा जो समन्वय आहे तो मिलिंदजी साधला जातोय की नाही आणि हा प्रकल्प नेमका पुढे जाईल की नाही हाच खरा प्रश्न. याचवरती आधारित आमची ही वृत्तमालिका. आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतची खास वृत्तमालिका कारशेडचं राजकारण. आणि त्याचमुळे आपण गेल्या 1.5 तासापासून या वृत्तमालिकेवरती संवाद साधत आहोत. कायदेतज्ञांशी देखील आपण संवाद साधला, त्यासोबतच वन अधिकाऱ्यांची देखील आपल्याकडे प्रतिक्रिया आलेली आहे आणि काही लोकप्रतिनिधींशी देखील संवाद साधला. आणि त्यातून एकच महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय साधणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रकरण न्यायालयात आहे, त्याचा निर्णय नेमका काय होईल माहिती नाहीये. काही परवानग्या घेणं केंद्राकडून राज्याला बाकी आहे. त्या परवानग्या घेण्यासाठी आता राज्य सरकार कसा पुढाकार घेतंय, कारण राज्य सरकारनं तर ही भूमिका ठाम ठेवलेली आहे की ही जागा राज्य सरकारचीच आहे. मात्र केंद्राचं असं म्हणणं आहे की ही केंद्राची जागा आहे आणि आणखीन बऱ्याच परवानग्या आहेत ज्या केंद्राला घेणं बाकी आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन लढाई कशी लढली जाणार आणि त्याचा निकाल नेमका काय लागणार, हा प्रकल्प नेमका कधी सुरू होणार आणि केंद्रानं जसे आदेश घ्या MMRD कडून काम थांबवण्याचं असं म्हटलंय त्यानुसार तसे आदेश राज्य सरकार देतं का आणि काम थांबलं जातं की पुन्हा आपल्या भूमिकेवर ठाम राहत हे काम सुरूच राहतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवरती माजी वन अधिकारी हेमंत छाजड यांची देखील प्रतिक्रिया आली, बघूया. सर, गव्हर्नमेंट ग्रँट्स ऍक्ट 1895 म्हणून हा त्यावेळेच्या राज्य सरकारने कायदा केला होता. त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार सर्व शासकीय जमिनी या गव्हर्नमेंट ग्रँट्स ऍक्ट 1895 अंतर्गत येतात. त्यामुळे त्या जमिनी तुम्हाला दुसरीकडे वर्ग करता येत नाही, कारण त्या जमिनींना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1892च्या तरतुदी लागू नाहीत असं त्या कायद्यात स्पष्ट म्हटलेलं आहे. सदर कायद्यातील कलम 2 नुसार एकदा तुम्ही ती जमीन लीजवर दिली आहे कोणालाही तर ती लीज एकदाच वाढवता येते. म्हणजे समजा तुम्ही एकदा लीज 99 वर्षासाठी दिली आहे आणि ती लीज संपली तर सेकंड टाइम लीज जर करायची असेल तर आता वन जमीन असेल तर केंद्र सरकारची परवानगी लागेल आणि वन जमीन नसेल तर राज्य सरकारची परवानगी लागेल. पण आता कांजूर मार्ग जे मिठागार आहेत ते सर्व कोस्टल एरियाला लागून आहे. त्या कोस्टल एरियाला लागून असल्यामुळे त्याच्यामध्ये CRZ 1, 2, 3 म्हणजे 100 मीटर, 200 मीटर आणि 500 मीटर अंतर असलं
तर त्याप्रमाणे तुम्हाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागेल CR 123 साठी बरोबर. आणि डिफेन्सची पण परवानगी लागेल, कारण तुमचा नेव्हल एरिया येतो म्हणून शेवटी या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे जावंच लागणार आहे पर्यावरण क्लिअरन्ससाठी. त्यामुळे महत्त्वाची माहिती आहे. अर्थात प्रत्येक संस्था, प्रत्येक सरकार दावा करत असतं आणि आजच्या घडीला तुझ्या माझ्यासारखे जर का जमिनीवर दावा सोडत नसतील सर्वसामान्य लोक, तर सरकार कुठलंही का नाही जमिनीवरचा दावा असा सहजासहजी थोडी सोडेल. पण मुद्दा असा आहे मिलिंदजी, की जसं की असीम सरोदे देखील म्हणाले मगाशी, की मुद्दा हा राजकारणाचा आहे की हा प्रकल्प विकासाचा आहे, हे आधी राज्य सरकारनं ठरवावं आणि केंद्र सरकारनं ठरवावं. आणि त्यानुसार हा जर प्रश्न सर्वसामान्यांचा असेल आणि विकासाचा असेल तर निश्चितच राज्य सरकार आणि केंद्र सरकार समन्वय साधेल अशी आशा करूया आणि त्यानंतर या प्रकल्पाचा काय तो निर्णय होईल. आता तर ही वृत्तमालिका जी आहे ती अशी सुरू राहणार आहे. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह आणि या वृत्तमालिकेसह लगेच पुन्हा परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.